Hello all, welcome to my channel Happy Study Time. Today we are going to start our new lesson parallel lines and transversal. तर पॅरलल आणि ट्रान्सव्हर्सलमध्ये हे फर्स्ट मी आता कन्सेप्ट तुम्हाला आधी समजून सांगणार आहे आणि मग मी प्रॅक्टिस सेट 2.1कडे जाणार आहे. तर इथे पॅरलल लाईन्समध्ये पहिली आपली कन्सेप्ट काय, पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन तुम्ही 6th आणि 7th स्टँडर्डमध्ये बघितलं असेल की ज्या दोन लाईन्स कधीही इंटरसेक्ट होत नाहीत त्याला आपण पॅरलल लाईन्स म्हणतो. म्हणजे या लाईन कितीही आपण एक्सटेंड केल्या तरी त्या कधीही एकमेकांना इंटरसेक्ट होणार नाही आहेत, एकमेकांना कधी छेदून जाणार नाही आहेत. त्याला काय म्हणणार आहे आपण, पॅरलल लाईन्स. तर ते पॅरलल लाईन्स नंतर आपलं सेकंड कन्सेप्ट आहे ट्रान्सव्हर्सल. आता हा तुमच्याकरता आता नवीन आहे ट्रान्सव्हर्सल. तर इथे ह्या ज्या दोन लाईन्स आहेत एम आणि एन, त्याला जेव्हा एक लाईन 2 डिस्टिंक्ट पॉईंट्सवरून त्याच्यातनं जाते, ओके, तर ही जी ट्रान्सव्हर्सल ह्या 2 पॉईंट्समधनं जाते तर तिथे किती अँगल्स तयार होतात, 8 अँगल्स तयार होतात. 1 2 3 4 अँड 5 6 7 8. ठीक आहे. तर हे 8 अँगल्स जे हे ट्रान्सव्हर्सलमुळे तयार होतात. तर त्या अँगल्सबद्दल आता आपण पुढे माहिती घेणार आहे की त्याच्यामध्ये करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, इंटिरियर अँगल्स आहेत, अल्टरनेट अँगल्स आहेत. ते तुम्हाला मी दाखवते. तरी आपण कुठले 8 अँगल्स तयार होतात ते लिहून घेऊयात. तुम्हाला इथे मी आधी इंट्रोडक्शन इथे देते. हां, आता ह्याच्यामध्ये बघा, ही इथे फिगर आहे. तर ह्याच्यामध्ये कुठले कुठले अँगल तयार होणार आहेत, अँगल ए एम क्यू. ठीक आहे, हा अँगल ए एम क्यू बरोबर त्याच्या साईडचा ए एम पी, अँगल ए एम पी. त्याच्यानंतर अँगल क्यू एम एन, अँगल क्यू एम एन आणि अँगल पी एम एन, या साईडचा अँगल, अँगल पी एम एन. त्याच्यानंतर खालचे 4 अँगल. तर त्याच्या अँगलची नावं कशी लिहायची आहेत, अँगल तुम्ही इथे लक्षात घ्या, एम आणि एम कायम मध्ये झालं पाहिजे कारण हे ह्या अँगलला इथे नाव दिलेलं आहे इथे. सो नेक्स्ट अँगल आपले कुठले आहेत, एम एन एस, अँगल एम एन एस. त्याच्यानंतर अँगल एम एन आर, अँगल एम एन आर, आर एन टी, अँगल आर एन टी आणि अँगल एस एन टी किंवा तुम्ही टी एन एस पण लिहू शकता, अँगल एस एन टी. तर हे 8 अँगल्स आपले तयार झाले. आता आपली पुढची कन्सेप्ट काय आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स. तर करस्पॉन्डिंग अँगल्स कसे ओळखायचे, तर करस्पॉन्डिंग अँगल्स करता ही आपण फिगर बघूयात. तर इथे हे करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे हा एम आणि हा एन, म्हणजे क्यू एम एन आणि एस एन टी. आता तुमच्या बुकमध्ये ॲक्च्युली डेफिनेशन दिलेली आहे करस्पॉन्डिंग अँगलची, पण त्याच्यावर थोडं तुम्हाला समजायला अवघड जाईल. पण त्याची एक ट्रिक मी तुम्हाला सांगते. काय डेफिनेशन दिलेली आहे, इफ द आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल ऑफ ए पेअर ऑफ अँगल्स आर इन द सेम डिरेक्शन अँड अदर आर्म्स आर ऑन द सेम साईड ऑफ द ट्रान्सव्हर्सल देन इट इज कॉल्ड अ पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. पण ह्याच्यावरून खूप जणांना कळत नाही की नक्की काय डेफिनेशन आहे, कसं ओळखायचं. तर इथे बघा, मी तुम्हाला इथे रेड पेनने मी हे करून दाखवते. हा जो अँगल इथे तयार झाला आहे एफ, कुठला तुमचा अल्फाबेट लक्षात ठेवायचा तुम्ही, इंग्लिशचा एफ. मग ह्या एफमध्ये हे 2 अँगल तयार झालेत, हा एक आणि हा एक. तर हे आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स. म्हणजे तुम्ही कुठला अल्फाबेट लक्षात ठेवणार आहे करस्पॉन्डिंग अँगल करता, एफ, हा एफ. मग हे जे 2 अँगल तयार होतात ते कुठले आहेत करस्पॉन्डिंग अँगल. मग हा हे एफ असाही असू शकतो, त्याच्यानंतर हा असा उलटाही असू शकतो, उलटा एफ. म्हणजे पी एम एन हा एक अँगल होईल आणि आर एन टी हा एक अँगल होईल. म्हणजे असा एफ पण लक्षात ठेवायचा आहे करस्पॉन्डिंग अँगल करता. त्याच्यानंतर उलटा एफ पण लक्षात ठेवायचा आहे, हा असा. म्हणजे जिथे कुठे एफ तयार होईल तिथे हे जे 2 अँगल्स असतील हे कुठले असणार आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स असणार आहेत. आता हा असा उलटा एफ तयार होईल इथे इथे. मग हे कुठले अँगल असणार आहेत, एस एन एम आणि क्यू एम ए, हे 2 अँगल होणार आहेत. तर आपण करस्पॉन्डिंग अँगलची नावं लिहून घेऊयात. चला बघा, कुठले अँगल तयार होत आहेत इथे. पहिला आपण घेऊयात, हा असा एफ घेऊयात, क्यू एम एन, अँगल क्यू एम एन अँड अँगल एस एन टी, अँगल एस एन टी. ठीक आहे. त्याच्यानंतर या साईडचे अँगल घेऊयात, हा असा उलटा एफ घेऊयात आपण, मिरर इमेजचा. तर त्याच्यामध्ये कुठले होणार आहेत, अँगल पी एम एन, अँगल पी एम एन अँड अँगल आर एन टी, अँगल आर एन टी. ठीक आहे. हे करस्पॉन्डिंग अँगल्स कळलेलं आहे तुम्हाला कसं लिहायचं आहे. मग हे उलटा एफ प्रमाणे पण येतील, असा एफ असा घेतला तुम्ही एफ हा, त्याच्याप्रमाणे पण येतील. ठीक आहे. तर करस्पॉन्डिंग अँगल्स नंतर आपले आहेत इंटिरियर अँगल्स. तर इंटिरियर अँगलची डेफिनेशन एकदा आपण बघू बुकमध्ये.
तर काय दिलेली, अ पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द सेम साईड ऑफ द ट्रान्सव्हर्सल अँड इनसाइड द गिवन लाईन्स इज कॉल्ड अ पेअर ऑफ इंटिरियर अँगल. इनसाइड द गिवन लाईन म्हणजे काय, हे इनसाइड द लाईन, ह्या दोन ज्या लाईन्स आहेत आणि ही जी ट्रान्सव्हर्सल गेली आहे, तर इनसाइड द गिवन लाईन म्हणजे हा एक अँगल आणि हा एक अँगल, हा एक अँगल आणि हा एक अँगल, हे कुठले झाले, इंटिरियर अँगल्स झाले. तर इंटिरियर अँगल्सची नावं काय येणार आहेत, अँगल पी. आणि इथे इंटिरियर अँगल्समध्ये काय ट्रिक लक्षात ठेवायची आहे, सी तयार होतो, सी, उलटा सी किंवा सरळ सी. तर हे जे दोन अँगल्स असतात हे आहेत आपले इंटिरियर्स अँगल्स. तर इथे कुठले येणार आहेत, अँगल पी एम एन अँड अँगल आर एन एम, अँगल आर एन एम. हे दोन इंटिरियर अँगल्स ह्या साईडचे झाले, उलट्या सीचे. आता ह्या सीचे बघूयात, अँगल क्यू एम एन अँड अँगल एम एन एस, अँगल एम एन एस. हे दोन इंटिरियर अँगल्स झाले. आता आपली थर्ड कन्सेप्ट आहे अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स इथे तुमच्या बुकमध्ये आपण एकदा डेफिनेशन वाचूयात अल्टरनेट अँगल्सची. पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द ऑपोजिट साइड्स ऑफ ट्रान्सव्हर्सल अँड देअर आर्म्स ऑन द ट्रान्सव्हर्सल सो ऑपोजिट डिरेक्शन इज कॉल्ड अ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स. तर हे पण ओळखायला सोपं आहे. अल्टरनेट अँगल्स म्हणजे हा अँगल आहे समजा, त्याच्याबरोबर दुसऱ्या साईडचं ऑपोजिट डिरेक्शनचा अँगल हा, म्हणजे हे अल्टरनेट अँगल झाले. तर इथे कुठला अल्फाबेट लक्षात ठेवायचा आहे, झेड. मग उलटा झेड असू दे, तो असा झेड असू शकतो. म्हणजे इथे बघा या फिगरमध्ये हा झेड तयार होतो आहे असा इथे, ठीक आहे. तर हे अल्टरनेट अँगल्स कुठले आले, पी एम एन अँड एम एन एस, हे अल्टरनेट अँगल झाले. या साईडचा असा झेड तयार झाला तर कुठले अँगल तयार होणार आहेत, क्यू एम एन अँड एम एन आर, बरोबर ऑपोजिट साईडचा. म्हणजे ह्या अल्टरनेट अँगल्समध्ये हा अँगल असेल तर त्याच्या ऑपोजिट साईडचा दुसरा खालचा अँगल घ्यायचा आहे. म्हणजे झेड जर तयार झाला तर हा एक अँगल असणार आहे आणि हा एक अँगल असणार आहे. इथे नीट झेड बघून घ्यायचा आहे, ठीक आहे. तर इथे पण आपण आता हा उलटा झेड झाला तर इथे आपण आधी अँगलची नावं लिहून घेऊयात सगळ्या अल्टरनेट अँगल्सची. कुठला कुठला होणार आहे बघा, पी एम एन, अँगल पी एम एन अँड अँगल एम एन एस, अँगल एम एन एस, हा एक तयार होणार आहे. त्याच्यानंतर क्यू एम एन, क्यू एम एन, हा एक अँगल तयार होणार आहे, अँगल क्यू एम एन. आणि त्याच्याबरोबर ऑपोजिट कुठला होणार आहे, एम एन आर किंवा आर एन एम, तुम्ही असंही लिहू शकता. अँड अँगल एम एन आर. हे अँगल लिहिताना इथे लक्षात ठेवा की आर हे अँगलची नावं मध्ये आली पाहिजेत. म्हणजे ज्या अँगलला, ज्या पॉईंटला इथे जो अल्फाबेट आहे तो तुमचा मध्ये आला पाहिजे, ठीक आहे. तर हे आपले झाले इंटिरियर अँगल्स. आता तुमच्या बुकमध्ये एक्सटिरियर अल्टरनेट अँगल्स पण दिलेले आहेत, पण ते नंतर तिथे कुठे तुम्हाला विचारलेलं नाही आहे पूर्ण सिलेबसमध्ये. सो आपण फक्त इंटिरियर अँगल्स आता इथे बघणार आहोत आणि प्रॅक्टिस सेट 2.1 आपण सॉल्व करायला घेऊ. चला, तुमची कन्सेप्ट जर क्लिअर झाली नसेल तर परत एकदा व्हिडिओ बघा मागे जाऊन पॉज करून आणि मग त्या कन्सेप्ट लक्षात घ्या. तर आता इथे आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मी इथे सॉल्व करून दाखवलं आहे. आपण फक्त एकदा तुम्हाला मी कुठून अँगल ते कसे आले ते आपण बघूयात. इन द ॲडजॉइनिंग फिगर ईच अँगल इज शोन बाय अ लेटर, फिल इन द बॉक्सेस विथ द हेल्प ऑफ द फिगर. तर आता इथे करस्पॉन्डिंग अँगल तुमच्या बुकमध्ये दिलेले अँगल पी, अँगल पीचा करस्पॉन्डिंग अँगल कुठला येणार आहे, हां. तर हे अँगल पी इथे आहे. सो आपला एफ कसा तयार होणार आहे, असा तयार होणार आहे. सो अँगल पी आणि अँगल डब्ल्यू, म्हणजे त्याच्याबरोबर करस्पॉन्डिंग अँगल कुठला येणार आहे, डब्ल्यू. उलटा एफ तयार होतो इथे. सो अँगल डब्ल्यू आलं. अँगल क्यू, हा अँगल क्यू बरोबर त्याच्या खालचा अँगल येणार आहे अँगल एक्स. अँगल आर, म्हणजे आता इथे असा एफ तयार होतो आहे. सो अँगल आर आणि अँगल वाय. अँड अँगल एस आणि अँगल झेड, हे झाले करस्पॉन्डिंग अँगल्स. आता अल्टरनेट अँगल्समध्ये कुठला अँगल विचारला आहे, अँगल एसचा अल्टरनेट अँगल विचारला आहे. अँगल एस म्हणजे झेड आपला तयार होतो इथे. झेडची कन्सेप्ट लक्षात ठेवायची. झेड म्हणजे एसच्या बरोबर ऑपोजिट साईडचा इकडचा अँगल कुठला येणार आहे, अँगल एक्स. आणि इथे डब्ल्यूचा कुठला येणार आहे, आता हा असा झेड तयार होतो, असा उलटा. सो इथे हा अँगल आहे म्हणजे त्याच्याबरोबर ऑपोजिट डिरेक्शनचा इकडचा अँगल. सो अँगल आर. आता ह्या नेक्स्ट फिगरमध्ये लाईन्स अशा उभ्या केलेल्या आहेत आणि जी ट्रान्सव्हर्सल आहे ती आडवी गेलेली आहे, ठीक आहे. तर इथे कुठला येणार आहे, इंटिरियर अल्टरनेट अँगल्स. पहिला क्वेश्चन काय, इंटिरियर अल्टरनेट अँगल्स. तर अल्टरनेट अँगल्स म्हणजे काय, परत झेड आपला कसा तयार होतो. तर हा इथे असा झेड तयार होतो. तर पहिला अँगल कुठला येणार आहे, सी. आणि त्याला अल्टरनेट अँगल कुठला आहे, ई. त्याच्यानंतर बी, असा झेड तयार होतो असा. तर बी त्याला अल्टरनेट अँगल्स कुठला आहे, एच. हे दोन अल्टरनेट अँगल्स झाले.
त्याच्यानंतर करस्पॉन्डिंग अँगल्स कुठले येणार आहेत, एला येणार आहे ई, बीला एफ, बरोबर त्याच्या खालचा घ्यायचा, समोरचा नाही घ्यायचा, सरळ इथला खालचा घ्यायचा. करस्पॉन्डिंग अँगलमध्ये हे लक्षात ठेवा, हा वरचा घेतला तर हा एक अँगल सोडून इथला. त्याच्यानंतर डीला येणार आहे एच आणि सीला येणार आहे जी. आणि इंटेरियर अँगल्स कुठले येणार, इंटेरियर अँगल्समध्ये कुठला अल्फाबेट लक्षात ठेवायचा आहे, सी. म्हणजे या दोन लाईनच्या मध्ये जे अँगल्स येतात दोन, ते कुठले झाले, इंटेरियर अँगल्स. म्हणजे अँगल बी अँड अँगल ई अँड अँगल सी अँड अँगल एच. हे जर कळलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ बघा, नीट समजून घ्या की करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय. ते अल्फाबेट तुम्ही तिन्ही लक्षात ठेवले ना, एफ, सी आणि झेड, आणि ते कुठल्या ह्याच्याकरता आहेत की करस्पॉन्डिंग करता एफ आहे, इंटिरियर करता सी आहे आणि अल्टरनेट अँगल्स करता झेड आहे. हे लक्षात ठेवलं ना तरी तुम्हाला एक्झाममध्ये हे नीट सॉल्व करता येईल. ठीक आहे, माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.